श्री स्वामी समर्थ. सगळ्यांचं स्वागत आहे दिवाळी व्लॉग पार्ट 2मध्ये. आज आहे 25 ऑक्टोबर, म्हणजेच माझा लहान भाऊ विहानचा बर्थडे. आम्ही सर्वांनी डिसाईड केलं होतं की सकाळी सर्व उठू, त्याला उठवून बर्थडे विश वगैरे करू असं तसं. बट आमच्या आधी तोच उठला आणि सर्वांना उठवत होता आणि सगळ्यांकडून बर्थडे विश मागत होता. लहान असल्यावरती बड्डेची जी एक्साइटमेंट असते ती नेक्स्ट लेवल असते. सो तो पण खूप एक्सायटेड होता, कारण त्याला सांगितलं होतं की जेव्हा दिवाळीचे वॅकेशन्स असतील तुझा बड्डे येईल, तर तो वॅकेशन्सचा खूप वेट करत होता. त्याचसोबत गावाला आल्यानंतर बाहेर झोपायची मजाच वेगळी असते. तर दोघं मोठे दादा बाहेर झोपले होते आणि हे दोघं लहान उठल्यानंतर त्यांना कसा त्रास देतात ते तुम्ही बघा. एका जबरदस्ती यायला उठाड राहतात. आता सकाळी झाली ना पिटो पीठ पीठ थांबून जाऊ. कोण पिठलं बनवणार? सगळ्यांना त्रास दिल्यानंतर हे दोघं फ्रेश झाले आणि दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये जेवढे पण दिवस आम्ही गावाला होतो त्या दोघांनी एकच काम केले, ते म्हणजे ह्या थारसोबत खेळलेत. दर दिवाळीला त्यांची डिमांड असते नवीन गाडीची. ती यावेळेस थारची डिमांड होती, तर ती पूर्ण केली गेली आणि दिवाळीच्या सुट्ट्यांमध्येच तर थारचे पैसे देखील यांनी वसूल केले. दिवसभर आम्ही जास्त काही केलं नाही, तर डायरेक्ट आता संध्याकाळी बड्डेला भेटू. पूर्ण दिवस एकच डिस्कशन चालत होतं की बड्डे आपण सेलिब्रेट कुठे करायचं, घरी की हॉटेलला. तर हे गंभीर डिस्कशन झाल्यानंतर आम्ही एका पॉईंटवरती पोचलो की एक काम करू, घरी आपण ऑक्शन वगैरे करू आणि केक कटिंगला आणि जेवणला हॉटेलला जाऊ. तर आता मॉडेल पद्धतीने आपण केक कटिंग करत असतो, फोटोज वगैरे क्लिक करत असतो, तर ते आम्ही केलंच. पण आपली संस्कृती देखील जपायचा प्रयत्न केला, म्हणजेच ऑक्शन केलं आणि त्याच्यानंतर रामरक्षा म्हटलो. आता तुम्ही म्हणणार रामरक्षा म्हणायचं रिझन काय आहे? तर रामरक्षा बड्डेच्या दिवशी म्हटल्यानंतर ज्याचा बड्डे आहे त्याच्यावरती श्रीरामांचा आशीर्वाद असतो आणि त्याचा निरोगी आयुष्य लाभते. रामरक्षामध्ये प्रत्येक अवयवाचा उल्लेख केला गेलेला आहे. तो जेव्हा उल्लेख केला जातो तेव्हा त्याच्या बॉडीवरती अक्षता टाकायच्या असतात, किंवा तुम्ही हातात ठेवून पूर्ण रामरक्षा म्हणून लास्टमध्ये टाकल्यात तरी देखील चालेल. ध्यानं ध्यायजानुबाहुदूतशरधनुषं बद्धपद्यासनस्थं स्थितं वासो वसानं नवकमलदलस्पर्धनेत्रं प्रसन्नं वामाकारुणसीतामुखकमलमीललोचननिदधामं नानालङ्कारदितं ददजमुनिजटामण्डलं रामचन्द्रम् इति ध्यानं चरित्रगुणातस्य शतकोटिप्रविष्टम् एककमक्षरं पूसा महापातकनाशनं ध्यात्वा निरुत्पलं श्यामं रामं राजीवलोचनं जानकीलक्ष्मणपेतं जटामुकुटमण्डितं साशितूनदनुबाणपाणि नक्तचरान्तकं सोलीलया जलत्रातुमाविभूतं मजोमुखं रामरक्षपटे प्राज्ञा पापग्न सर्वकामदां शिरो मे राघवं पातु बालं दशरथात्मजा कौशलदशो पातु विश्वामित्रा प्रिया स्मृति श्री बुद्ध कौशिक विरचिति रामरक्षा स्तोत्रं संपूर्णं श्री सीतारामचंद्रार्पणमस्तु. रामरक्षा मोठी असल्यामुळे मी पूर्ण दाखवलेली नाही आहे तुम्हाला. आणि पावसाचं वातावरण होतं, अंधार लवकर पडत होतं, तर पटापट आम्ही ऑक्शन वगैरे केलं आणि हॉटेलला पोचलो. हॉटेलला गेल्यानंतर तिथे बर्थडे सेलिब्रेट करायला अशी छान जागा दिलेली होती, तर डेकोरेशनचं जे सामान नेलेलं होतं ते डेकोरेशन करायला स्टार्ट केलं. जिथे जास्त लोकांचा हात नाही तिथे गडबड होणार नाही, असं कसं होऊ शकतं. तर आमचा हॅपी बर्थडेचा जो टॅग होता त्याच्यामधला एच गायब झाला होता. बट मायनर गोष्ट आहे म्हणून त्याच्यावर जास्त लक्ष दिलं नाही. पटापट डेकोरेशन कंप्लीट केलं आणि सेलिब्रेशनला सुरुवात केली. वाह वाह वाह, मोबाइल और बलून का कॉम्बिनेशन. त्याला नव्हतं उभं राहायला. अरे पडलं पडलं पडलं. रोन रोन. अब इतना तामझाम किया है तो भूक तो लगने ही वाली है. सेलिब्रेशन झाल्यानंतर सगळे जेवणाकडे आलो. ही तगारी खाकरा जो आहे विहानसाठी नवीन गोष्ट होती, कारण तो गुजरातला राहतो. तर तो बघून खूप एक्सायटेड झाला होता. त्याचा फोटो वगैरे खाकऱ्यासोबत क्लिक केला. आणि फॅमिलीसोबत डिनर इज द बेस्ट पार्ट. आमची आजी म्हणजे माझी पज्जी जी आहे ती यायला नाही म्हणत होती आधी.
पण ती पंतूंना नाही थोडी ना म्हणू शकते, तर तिला पण आम्ही घेऊन आलो होतो जबरदस्ती, बट शी एन्जॉयड अ लॉट. आणि अशा प्रकारे वियांचा बड्डे सेलिब्रेट करून रात्री आम्ही घरी आलो, फ्रेश वगैरे झालो. अँड दररोजची रुटीन रात्री गॉसिप वगैरे करणं. सगळे आज असं म्हणजे तुम्हाला दिसते की कोणी आपले आपले कामं करतो आहे, बट आम्ही एकसोबत टाईम स्पेंड करतो आहे, कारण ही लास्ट नाईट होती आमची सगळ्यांची सोबत, कारण दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व आपल्या आपल्या घरी जाणार होते. अँड हिअर इज द डे जेव्हा आम्ही घरी रिटर्न व्हायला निघालो होतो. सर्वात आधी आम्ही कवळ्यानाला जाणार होतो. कवळ्याना म्हणजे माझ्या मामाचं गाव. मोठी आजी आम्हाला भेटायला आली नव्हती, तर त्यांना पण भेटून येऊ, मामाचे मुलं वगैरेंना पण भेटून घेऊ. दुपारचं जेवण वगैरे करून नाशिकला जायला निघालो. रुतलं बाय. बाय. आम्ही निघालो आता आमच्या घरी. हॅपी जर्नी. स्वतःला पुढच्या वर्षी 1500 रुपये. 1500 रुपये. 1500. त्याला चोका थांबायला लाव ना. नाही नडणार तो, नाही नडणार. आणि असंच हसी मजाक करत आमच्या दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या आणि त्याचसोबत आपले दिवाळीचे व्लॉग देखील संपले आहेत. भेटू पुढच्या व्हिडिओत. श्री स्वामी समर्थ.